आहे तो अस्तित्वात आलेला नाहीये। मुळात याची गरज काय आहे, याचे फायदे काय राहिले असते जर अस्तित्वात आलेला असता तर? या कायद्यामुळे कोचिंग क्लासेसचं असं म्हटलं जातं की गेल्या 25 वर्षापासून ते नियंत्रणात नाही आहे आणि बरेचदा अशा काही घटना घडल्या लखनौ सारख्या किंवा 2-4 वर्षापूर्वी घडलेल्या सुरत सारख्या, तर अशा घटना घडल्यानंतरच कोचिंग क्लासेसचा विषय पुन्हा एकदा चर्चेमध्ये येतो। परंतु होतं काय की 4 जानेवारी 2017ला एका समितीचं गठन केलं गेलं आणि त्याच्यामध्ये 12 सदस्य होते, 6 शासकीय आणि 6 अशासकीय। त्या 12 सदस्यांनी पुण्यामध्ये माननीय शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 6 बैठका वर्षभर घेतल्या आणि साधक बाधक चर्चा होऊन शासकीय सदस्य आणि अशासकीय सदस्यांच्यामध्ये कोचिंग क्लासेससाठी अतिशय सुयोग्य असा एक ड्राफ्ट नियमावली तयार करण्यात आली आणि ती शासनाला 6 एप्रिल 2018ला सादर करण्यात आली। परंतु 6 एप्रिल 2018 नंतर शासनानं त्याच्यावर कृती करणं अपेक्षित होतं। ड्राफ्टच्या त्यावेळच्या रचनेनुसार येणाऱ्या 2 अधिवेशनामध्ये त्या ड्राफ्टच्या तरतुदी विधान सभेच्या आणि विधान परिषदेच्या किंवा दोन्ही सभागृहामध्ये त्या मांडणं अपेक्षित होतं, त्याच्यावर चर्चा होणं अपेक्षित होतं आणि ते मंजूर करणं अपेक्षित होतं। पण दुर्दैव आणि म्हणून जी आम्ही वर्षभर मेहनत घेतली, एवढ्या चांगला ड्राफ्ट तयार केला आणि तो खरं म्हणजे कोचिंग क्लासेससाठी पण चांगला होता, शासनासाठी पण चांगला होता, पण त्याची अंमलबजावणी का झाली नाही हे त्या ठिकाणी एवढ्या वर्षापासून कळत नाही। आणि म्हणून शासनाला आमची या माध्यमातून एकच विनंती असेल की येणाऱ्या नियमावलीला आमचा विरोध नाही आहे, पण नियम हे सुसंगत असावे। कोचिंग क्लासेस हा व्यवसाय कितीतरी वर्षापासून चालू आहे, हजारो बेरोजगार, लाखो बेरोजगार त्या व्यवसायामध्ये आहे, सुशिक्षित आहे। पालकांच्या महत्वाकांक्षा जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा त्या ठिकाणी पालक आपल्या पाल्याला कोचिंग क्लासेसमध्ये स्वखर्चाने टाकतात आणि आम्ही कधीही कुणालाही जबरदस्ती करत नाही, आग्रह करत नाही। ज्या क्लासेसला विद्यार्थ्यांना जायचं असते त्या क्लासेसला ते जातात। व्यवसाय म्हणून काही जाहिराती केल्या जात असेल तर त्या योग्य आहे, परंतु चुकीच्या पद्धतीने ज्या जाहिराती केल्या जातात त्याला आम्ही कोचिंग क्लासेसची संघटना म्हणून कधीही समर्थन करत नाही। किंबहुना कोचिंग क्लासेसमध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, नेहमी त्या ठिकाणी कोचिंग क्लासेसवर आरोप केले जातात की कोचिंग क्लासेस अशा प्रकारच्या गोष्टीला पाठबळ देतं। तर मी आपल्या माध्यमातून संबंध समाजाला, शासनाला सांगू इच्छितो की कोचिंग क्लासेसचे संचालक अतिशय इमानी इतबारे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्ञानदानाचं कार्य करतात आणि ते चांगल्या प्रकारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचं काम करतात। परंतु याच्यामध्ये 2-4-5% लोक जे चुकीच्या पद्धतीनं काम करतात त्यांच्यामुळे संपूर्ण व्यवसाय हा बदनाम होतो। खरं म्हणजे आम्हाला केंद्र शासनाने MSME मध्ये किंवा लघु उद्योगाच्या विभागामध्ये अंतर्भूत केलंय। आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कर वेगवेगळ्या पद्धतीनं भरतोय, जो ज्याच्यासाठी पात्र असेल, कोणी GST भरतोय जो पात्र असेल तर, किंवा वेगवेगळे कर आम्ही भरतोय। म्हणजे शासनाच्या तिजोरीमध्ये राज्यातून 5,000 कोटीचा महसूल दरवर्षी जातो आणि असं असताना कोचिंग क्लासेसला जर बदनाम केलं जात असेल तर ती चुकीची गोष्ट आहे आणि या ज्या काही घटना घडत असतील त्या घटनांना जे जबाबदार लोक आहेत त्या जबाबदार लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे। आणि आम्ही जो नियम बनवलेला आहे, आम्ही जी नियमावली तयार केली आहे 2018 मध्ये, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा कोचिंग क्लासेस संघटनेचे प्रतिनिधी बोलावून साधक बाधक चर्चा करून शासनाच्या आणि कोचिंग क्लासेस संचालकांच्या संघटनेच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून त्याच्यावर एकदा निर्णय घेऊन ती नियमावली मान्य करायला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही। फक्त त्याच्यामध्ये जर ज्याच्या कटी असेल तर संघटना म्हणून आम्ही त्या कधीही सहन करणार नाही। बरं, तुम्ही त्यावेळी जो अहवाल सादर केला होता त्यामध्ये साधारण कोणते नियम होते, कोणत्या प्रकारचे नियम होते, कोणकोणत्या बाबतीतले नियम होते, त्याविषयीची माहिती भुयारजी। सावकाश त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होती विद्यार्थी संख्येची। विद्यार्थी संख्येची सगळ्यात मोठी अट होती। शासनाचं म्हणणं होतं की 80 विद्यार्थी प्रत्येक बॅच मध्ये असावेत आणि आम्ही त्यांना सांगत होतो की काही खाजगी शिकवणी संचालकांच्या बॅचेसमध्ये 100 ते 120 विद्यार्थी असतात, तर शासनाने ते पण आमचं मान्य केलंय।
120 पर्यंत विद्यार्थी संख्या वाढवली. आणि दुसरी गोष्ट, जे पार्किंगचा विषय नेहमी चर्चेला जातो, तर आमच्या ड्राफ्टमध्ये स्पष्टपणे लिहिलंय की पार्किंग ग्रामपंचायत हद्दीत असेल, नगर परिषदमध्ये असेल, महानगरपालिकेमध्ये असेल, तर जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रोडच्या साईडला दोन्ही जी जागा असते त्या रोडच्या साईडच्या दोन्ही जागेमध्ये पार्किंग लावता येते असं आमच्या ड्राफ्टमध्ये नमूद आहे. आणि हे अजूनपर्यंत कधीच बाहेर आलेलं नाही. विद्यार्थी संख्या असेल, फायर ब्रिगेडची व्यवस्था मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये ठीक आहे, मोठ्या मार्केटमध्ये ठीक आहे, जे 3 मजल्यापेक्षा जास्त असेल, पण काही कोचिंग क्लासेस सर्वसामान्य व्यावसायिकांचे आहे, काही गृहिणींचे आहे आणि त्या लहानशा बिल्डिंगमध्ये चालतात. आणि म्हणून अशा प्रकारच्या ठिकाणी एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर फायर ब्रिगेडचं उभं करणं शक्य नसतं आणि एनओसी घेणं पण शक्य नसतं. आम्ही शासनाला सांगितलं बैठकांमध्ये की आम्ही प्रत्येक रूमच्या बाहेर फायर एक्सटिंग्विशर लावू. आपण 1 सांगून 2 जिने म्हणता, तर आम्ही 1 सांगून 2 जिने करू. ज्या व्यवस्था आम्हाला करणं शक्य आहे त्या सगळ्या आम्ही व्यवस्था करू. शासनाने ड्राफ्ट बरोबर एक अर्ज आमचा तयार केला की कोचिंग क्लासेसच्या संचालकांना ठिकाणी असेल तर त्या सगळ्या अतिशय विस्तृतपणे चांगल्या प्रकारे चर्चा करून आम्ही बनवलेल्या आहेत. प्रश्न एवढाच आहे की कोचिंग क्लासेस संचालकांच्या संगनमतीने शासनाने त्याच्यावर विचार करून निर्णय घेणं अपेक्षित आहे. केवळ शासनाने एकट्याने निर्णय घेणं शक्य नाही आहे. नेमकं 2000 ला प्राध्यापक अशोक प्रधान यांच्या एक समितीने असा चुकीचा निर्णय घेतला होता, तर तो हायकोर्टामध्ये रद्दबातल झाला होता. पुढे जर अशाच प्रकारच्या जाचक अटी कोचिंग क्लासेस संचालकांवर लादल्या जातील तर कोचिंग क्लासेसचे संचालक त्याला प्रखरपणे विरोध करतील. बरं, मुद्दा लक्षात आला. भुयारजी, तुम्हाला थोडंसं थांबवतो. आमचे प्रतिनिधी किरण ताजने सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यांना आपल्याशी काही बोलायचं आहे. किरण, केलं म्हणताय, अगदी त्यासाठीचा लाखो रुपयांचा खर्च असेल, त्यानंतरचा दिलेला वेळ असेल आणि अशा पद्धतीने जर एखादा मसुदा विधेयकाच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकत असताना तो जर मंजूर होत नाही तर यासाठीची खंत म्हणून तुम्हाला काय वाटतं? आणि प्रामुख्यानं वेळ जातो, पैसा जातो आणि महत्वाची बाब म्हणजे अशा पद्धतीने ज्या वेळेला घटना घडतात त्याच वेळेला हा मुद्दा ऐरणीवर काय येतो? इतर वेळेला कोचिंग क्लास म्हणा किंवा इतर जे त्याच्यामधले असलेले जे महत्वाचे घटक आहे ते पुढाकार का घेत नाही? माफ करा, सगळ्याच घटकांनी कोचिंग क्लासेस नियंत्रणासाठी पुढाकार घेणं अपेक्षित आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की शासनाची प्रामाणिक जर भावना असेल, प्रामाणिक भूमिका असेल तर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे सेटल होऊ शकतात किंवा त्याला व्यवस्थित आकार येऊ शकतो. मग काही घोषणा अशा केल्या जातात की कोचिंग क्लासेस बंद करायला पाहिजे, तर हे संयुक्तिक नाही. कोचिंग क्लासेस कधीही बंद होऊ शकणार नाही, कारण त्याच्यामध्ये केवळ कोचिंग क्लासेसच नाही, कोचिंग क्लासेस बरोबर अनेक ठिकाणी व्यवसाय जुडलेले आहे. मग तो झेरॉक्सचा असेल, मेसचा असेल, रूम भाड्यानं देण्याचा असेल, स्टेशनरीचा असेल. एखादा कोचिंग क्लासेस बंद करतो म्हटलं तर जवळपास आपल्याला त्या एका कोचिंग क्लासेसची संचालकाशी संबंधित कमीत कमी 50 लोक असतात. तर हे म्हणणं संयुक्तिक नाही. आमच्या कानावर अशा बातम्या येतात की कोचिंग क्लासेस बंद करा, असं आपल्याकडे शक्य नाही आहे. आपल्याला कोचिंग क्लासेसही चालले पाहिजे, विद्यार्थ्यांची गुणवत्ताही टिकून राहिली पाहिजे. शाळा कॉलेजला आमचा विरोध नाही आहे, पण शाळा कॉलेजमध्ये जे अब्सेंटी होते किंवा बायोमेट्रिक